नमस्कार मित्र हो, मी आनंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्र हो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, ही आग्रहाची विनंती. मित्र हो, आज आपण बघणार आहोत धामंत्री. हा मित्र हो, धामंत्री जे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात धामंत्री हे गाव आहे. इथे फार पुरातन प्राचीन शिवमंदिर आहे. नागपूर अमरावती हायवेवरून प्रवास करत असताना वरखेड मार्गे जो वरखेड फाटा येतो तिथून आपण वरखेड मार्गे धामंत्रीला जाऊ शकतो. मित्र हो, वर्धा आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमारेषेवर हे धामंत्री हे गाव वसलेलं आहे. अर्थात वर्धा नदीच्या काठावर धामंत्री हे गाव आहे. तिथे फार पुरातन प्राचीन शिवमंदिर आहे. मित्र हो, हे शिवमंदिर फार पुरातन आहे. पुरातन ग्रंथामध्ये या धामंत्रीच्या शिवमंदिराचा उल्लेख येतो. मित्र हो, धामंत्रीला जर आपल्याला जायचं असल्यास जर आपण कौंडण्यपूरला आले तर तिथून अवघ्या काही किलोमीटरवर सुद्धा धामंत्री हे गाव आहे आणि इथे फार पुरातन प्राचीन शिवमंदिर आहे. तिथे आपण शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकता. मित्र हो, वरखेडवरून काही किलोमीटर अंतरावर म्हणजेच नागपूर अमरावती हायवेवरून अवघ्या 8 ते 10 किलोमीटर अंतरावर धामंत्रीचं हे प्राचीन पुरातन शिवमंदिर आहे. मित्र हो, म्हणून आपण या शिवमंदिराला अवश्य भेट द्याल. तर आता आपण बघणार आहोत मित्र हो, फार पुरातन प्राचीन शिवमंदिर जे वर्धा आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमारेषेवर अर्थात वर्धा नदीच्या काठावर हे प्राचीन शिवमंदिर आहे. आपण बघू शकता मित्र, हे प्राचीन शिवलिंग जे फार पुरातन प्राचीन शिवमंदिरामध्ये आहे धामंत्री येथे. याच्या आजूबाजूसुद्धा अनेक शिवलिंग इथे आपल्याला पाहावयास मिळतात. अनेक मंदिरं इथे आहेत. मित्र हो, हा जो मंदिराचा परिसर आहे हा निसर्गरम्य वातावरणामध्ये वर्धा नदीच्या काठावर आजूबाजूला छान झाडे झुडपे आपल्याला दिसतात. मित्र हो, खूप बहरलेली झाडेसुद्धा आपल्याला या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दिसतात. घनदाट जंगल या मंदिराच्या आजूबाजूला आहे. मित्र, घनदाट जंगलामध्येच हे मंदिर वसलेलं आहे तसं म्हणायला काही हरकत नाही. पण इथलं वातावरण हे अत्यंत निसर्गरम्य आणि मनाला एक ऊर्जा उत्साह देऊन जाते. इथे आल्यानंतर मन एकदम प्रसन्न होते. मित्र हो, आपण बघू शकता मंदिराचा आजूबाजूचा परिसर हा झाडांनी व्यापलेला आहे. घनदाट जंगल या मंदिराच्या आजूबाजूला आहे. मित्र हो, आणि अत्यंत छान सोयीसुविधा इथे केलेल्या आहेत. इथे हॉल आहे. मित्र हो, आपल्याला जर छोटासा प्रोग्राम वगैरे घ्यायचा असल्यास तर मंदिर प्रशासनाशी संपर्क करून आपण हा हॉल बुक करू शकता. मित्र हो, आणि हे फार पुरातन शिवमंदिर आहे आपल्याला दिसत आहे. मित्र हो, मंदिराचं बांधकाम हे फार पुरातन आहे आणि इथल्या जे मंदिराचं जे बांधकाम आहे हे अत्यंत कोरीव पद्धतीने केलेलं आहे. अनेक देवी देवतांचे मूर्ती, साधू संतांच्या मूर्ती इथे आजूबाजूला आहे. मित्र हो, आणि आता आपण हे जे बघत आहेत हे प्राचीन शिवलिंग आहे. मित्र हो, या शिवमंदिरामधलं इथे नित्य नेमाने पूजा केली जाते. बघा मित्र हो, किती छान मंदिराची कलाकृती आहे. किती छान हे मंदिर बनवलेलं आहे. साधू संतांच्या देवीदेवतांच्या मूर्ती इथे आहेत. मित्र हो, अत्यंत प्राचीन हे शिवमंदिर आहे. आपण या मंदिरामध्ये दर्शनासाठी अवश्य यावं ही आपणास विनंती. बघा मित्र हो, आजूबाजूचा परिसर, मंदिराचा परिसर किती छान दिसत आहे. झाडांनी बहरलेला आहे. मित्र हो, आणि अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील धामंत्री या गावी हे प्राचीन शिवमंदिर आहे. या प्राचीन शिवमंदिराचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथामध्ये, पुरातन ग्रंथामध्ये सुद्धा आहे. इथलं विशेष म्हणजे इथे एक घंटा आहे. त्या घंटा जी आहे वाजवण्याची, त्या घंट्याचं वजन हे 411 किलो असल्याचं सांगण्यात येते. मित्र हो, आणि या घंटेचा जो ध्वनी आहे, या घंटा जी वाजवल्यानंतर जो ध्वनी निघतो, आवाज निघतो, तो 8 किलोमीटरपर्यंत ऐकू जातो. मित्र हो, हे इथलं वैशिष्ट्य आहे. मित्र हो, अनेक ऋषी मुनी, साधू संत, देवी देवता यांच्या मूर्ती इथे आपल्याला दिसतात आणि आजूबाजूचा परिसर हा झाडांनी व्यापलेला आहे. अतिशय घनदाट जंगलामध्ये हे मंदिर आहे. तुम्ही कौंडण्यपूर आले असता इथे दर्शनासाठी धामंत्रीला येऊ शकतात. मित्र हो, वर्धा नदीच्या काठावर हे प्राचीन पुरातन शिवमंदिर आहे. त्याचप्रमाणे या मंदिराच्या बाजूला वर्धा नदीच्या काठावर आपल्याला दिसत आहे त्या साईडला तिकडे एक देवीचं मंदिर आहे. मित्र हो, देवीच्या मंदिरातसुद्धा आपण दर्शन घेऊ शकता. फार पुरातन प्राचीन हे शिवमंदिर आहे. म्हणून आपण नागपूर अमरावती हायवेने जर प्रवास करत असाल
तर वरखेडवरून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर म्हणजेच नागपूर अमरावती हायवेवरून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर हे प्राचीन शिवमंदिर आहे. आर्वीवरून वर्धा जिल्ह्यातील आर्वीवरून आपल्याला यायचं असल्यास आपण कौंडण्यपूर मार्ग येऊ शकता आणि अमरावतीवरून किंवा नागपूरवरून जर आपल्याला यायचं असेल तर नागपूर अमरावती हायवेवरून वरखेड या गावावरून आपण धामंत्रीला पोहोचू शकता. अतिशय पुरातन प्राचीन शिवमंदिर हे आहे मित्रांनो. आपण या शिवमंदिराचा परिसर बघू शकता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रहो, या मंदिरात आल्यानंतर इथलं वातावरण हे निसर्गरम्य आहे. बाहेर आपल्याला छान इथे नैसर्गिक वातावरणामध्ये आल्यास आपल्याला अनुभव मिळतो. इथली झाडे, बाजूला वाहणारी वर्धा नदी, आजूबाजूचा छान शांत असलेला हा परिसर, घनदाट जंगल मनाला एक छान प्रसन्नता देऊन जाते. मित्रो, अत्यंत निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर इथे आहे. मित्रो, आजूबाजूचा परिसर हा निसर्गरम्य आहे, म्हणून या मंदिराला आपण अवश्य भेट द्यावी. येथे दर्शन केल्यानंतर आपल्याला त्या शिवलिंगाचं दर्शन केल्यानंतर आपल्याला एक नवीन ऊर्जा इथून प्राप्त होते. नवीन ऊर्जा मिळाल्याचा आपल्याला अनुभव वाटतो. म्हणून अवश्य आपण या मंदिराला भेट द्यावी ही विनंती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ही आग्रहाची विनंती. ओम नमः शिवाय, हर हर महादेव.